26 तासानंतर कोकण रेल्वे रुळावरती आली आहे। मात्र असं असलं तरी पण अजूनही कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतंय। वाहतूक सुरू असली तरी कोकण रेल्वेच्या काल रात्रीपासूनच्या अनेक गाड्या या ठिकाणी प्रशासनाने रद्द केलेल्या पाहायला मिळत आहेत। यामध्ये कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि आज सुटणारी सकाळची जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा अशा गाड्या सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या पाहायला मिळतात। तर रत्नागिरी स्टेशनवरती ही आलेली चंदीगड, मडगाव, एर्नाकुलम ही गाडी जवळपास या ठिकाणी 1 ते 1.5 तास या ठिकाणी लेट आलेली पाहायला मिळते। तर आज सकाळी सुटणारी तेजस एक्सप्रेस मुंबईहून या ठिकाणी 2 तास उशिराने सुटणार आहे। तर मंगला आणि ओखा एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्या सध्या कोकण रेल्वे मार्गावरनं नियमित धावताना किंवा वेळेत धावताना पाहायला मिळतात। तर गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या सुद्धा उशिराने या ठिकाणी धावताना पाहायला मिळतात। मंगला एक्सप्रेस 4.5 तास, जबलपूर एक्सप्रेस 1.5 तास, तर उधाणा एक्सप्रेस ही रिशेड्यूल करण्यात आलेली पाहायला मिळते। तर आज मडगाववरनं मुंबईच्या दिशेने सिंधुदुर्ग एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्या आज या धावणार आहेत। त्यामुळं जरी 26 तासानंतर कोकण रेल्वे जरी सुरळीत झाली असती तरी पण अजूनही कोकण रेल्वेचं वेळापत्रक म्हणावं तसं रेल्वे ट्रॅकवरती आलेलं पाहायला मिळत नाही आहे। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।